नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधिलिखित भाग 6. मॅम, तुम्हाला आत बोलावले. पिऊनच्या आवाजाने विना भानावर आली. एवढ्या वेळची कसे तरी मनाची समजूत घातलेली ती आता परत अस्वस्थ झाली. तिने दरवाज्यावर नॉक केले. कम इन, आतून आवाज झाला. विना दबक्या पावलांनी आत आली. तिची नजर उचलून समोर कोण आहे बघायचीही हिंमत झाली नाही. अस्वस्थ ती मान खाली घालून उभी होती. विना, समोरून ओळखीचा आवाज आला. तसे विनाने वर पाहिले तर अखिल गालात हसत तिलाच बघत होता. अक्की, तू इथे काय करतोस? हे तर CEO ऑफिस आहे. इथे तर ते मास्कधारी ठरकी खडूस बुड्ढा असायला हवे होते. विना तिच्याच नादात बोलत सुटली आणि काहीतरी विचित्र बोलल्याची जाणीव झाली. तसे आपसूक हात तिच्या तोंडावर गेला. घाबरलेली तिची भिरभिरती नजर पूर्ण रूममध्ये फिरू लागली. तिथे अखिल व्यतिरिक्त दुसरेही व्यक्ती होते आणि तो ओजस होता, जो डोळे मोठे करून तिलाच बघत होता. अखिलची ही रिॲक्शन सेम होती. खाल्ली माती. विनाने मनातच कपाडावर हात मारला. कोण ठरकी बुड्ढा विना? भानावर येत ओजसने विचारले. खरे तर मास्कधारीवरून त्याने ओळखले होते कोण असावा, पण समोरचे जरा विचित्र वाटले. ठरकी आणि विद्युत, तेही बुड्ढा. कोण बुड्ढा सर? विना इनोसेंट चेहरा पापणेची फडफड करत ओजसकडे बघू लागली. खरे तर मनातून ती खूप घाबरली होती. ओजसविषयी तिने खूप ऐकले होते. नेहमीच लाईमलाईटमध्ये असलेला, काहीशी फ्लर्टी इमेज होती त्याची, पण तेवढा स्ट्रिक्ट. आणि तिचे क्यूट एक्सप्रेशन बघून अखिल मात्र फिस्कन हसला. सिरियसली विना? ठरकी बुड्ढा? वा, काय नाव ठेवलेस त्याचे. अखिल खुर्चीवरून उठून पोट धरून हसायला लागला. त्याचे हसणे बघून ओजसही हसला. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती हा विना. कुठे शांत समजदार समजतात सगळे तुला, आणि तू तर गजबज रसायनायस. चक्क बिग बॉसला ठरकी बुड्ढा. गट्स आहेत हा तुझ्यात. ओजसही हसत बोलला. पण विना मात्र दोघांच्या बोलण्याने ओशाळली. सॉरी सर, विना गंभीर स्वरात बोलली. नो 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 नो, सॉरी नको बोलू यार, तो आहेस तसा. ॲक्च्युली ठरकी नाही, पण खडूस बुड्ढा नक्कीच आहे यार. आज तो खडूस इथे असायला हवा होता. निदान चेहऱ्यावरची रेष तरी हल्ली असती. किती महिने झाले असतील त्याला स्माईल करताना बघून. ओजस हसतच बोलला. तू इथे जेवढा बोलत आहेस ना ओजस, त्या खडूस बुड्ढ्याला माहीत झाले ना त्याच्या मागे आपण काय बोलतलो तर आपले काही खैर नाही. अखिल त्याच्या खुर्चीवर बसला. विना दोघांना आडीपाडीने बघू लागली. दोघे बराच वेळ विद्युतचा उद्धार करण्यात व्यस्त होते. तेव्हाच आकाशवाणी झाली. माझ्याविषयी बोलून झाले असेल तर कामाचे बघा. तोच अंगावर काटे उभे करणारा, विजेसारखा कडाडणारा विद्युतचा आवाज. आणि विना गार झाली. आवंडा घेऊन ती तिरक्या नजरेने त्याला बघण्याचा प्रयत्न करू लागली, पण तो तर तिथे नव्हताच. तर ओजस अखिल एकमेकांना बघू लागले. यार, हा स्वतःला देवदूत तर नाही ना समजत. स्वतः इथे हजर नाही तरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे. त्यात हे साऊंड सिस्टम. नुसता सगळीकडे याचाच आतंक. अखिल हलकेच ओजसच्या कानात पुटपुटला, पण ओजस ती त्याच्या बोलण्याकडे लक्षच नाही. बिचारा दुसऱ्याच घडीला डॉक्युमेंट्स घेऊन बसला. मिस विना, हे काय डॉक्युमेंट्स आहेत, साईन करून घ्या. ओजस अगदीच प्रोफेशनल बिहेव करू लागला. अखिलने नाहीमध्ये मान हलवून मोबाईलमध्ये डोकं घालून बसला. कशाचे पेपर्स आहेत सर? विनाने कचरतच 2 पावले पुढे टाकून टेबल जवळ आली. ओ सॉरी, विसरलोच सांगायला. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचे सेकंड लीडसाठी सिलेक्शन झाले. ओजस काहीसा हसत बोलला. कसं शक्य आहे? विना शॉक होत त्याला बघू लागली. ओजस अखिल गोंधळून तिला बघू लागले. आनंदी एक्सप्रेशन अपेक्षित होते त्यांना, पण विनाला शॉक बघून त्यांनाही आश्चर्य वाटले. एनी प्रॉब्लेम मिस? ओजस तिच्याकडे रोखून बघू लागला. नो सर,
बट माझ्याकडे एवढे पैसे नाही की मी तुम्हाला पे करू शकेल. आणि मी ऐकले की फिल्म इंडस्ट्रीजमध्ये पुढे जायचं तर काहीतरी द्यावं लागतो. वीणाला आता काहीतरी गडबड दिसू लागली. म्हणजे खुद्द VR वन नाईट स्टँड ऑफर करत होता. जो स्वतः धमकी देत होता तो तिला रूम देईलच कसे? त्याला काय बेनिफिट होते तिला ठेवून? कदाचित कॉन्ट्रॅक्ट साईन करून तो तिला ब्लॅकमेल तर नव्हता ना करणार. वीणाचे विचारचक्र खूप वेगाने पडू लागले. तसेही आयुष्याने तिला खूप काही शिकवले होते. जिथे आपले म्हणवणाऱ्यांनीच तिचा फायदा उचलला होता तिथे कोण कुठला तो VR त्याच्यावर कशी विश्वास ठेवू शकणार होती? वरून त्याने दिलेली ऑफर ती कधी विसरू शकणारच नव्हती. तुमचा काहीतरी गैरसमज होतो वीणा. मान्य, इंडस्ट्रीजमध्ये सगळं खुलेआम चालतो. एकमेकांचा फायदा घेत यशाचे शिखर गाठले जातात. पण VR एंटरटेनमेंट कंपनी अशीच टॉपवर नाही आली. इथे टॅलेंट चालतो ना की तुमची घुस. ओजस परखड शब्दात बोलला. तू नेमके कुठे आणि काय ऐकलेस ते तर मला नाही माहीत. पण मी एवढ्या वर्षापासून VR एंटरटेनमेंट जॉईन केले पण मला अजूनपर्यंत असं काही आढळले नाही. आणि मॅडम, तुम्ही विसरताय VR जॉईन करण्याच्या पहिले तुझे काही अस्तित्व नव्हते की तू कोणाच्या शिफारसीने इथे लागलीस. तू इथे आहेस ते तुझ्यातील टॅलेंटने. त्याच्यामुळे तुझ्या मनात काही चुकीचे ग्रह बनले असतील तर आताच पुसून टाक. आपण जिथे काम करतो त्यावर विश्वास ठेवूनच पुढे चालावा लागतो. विश्वास डगमगला तर तू इन्सिक्युअर फील करशील. तू तुझे बेस्ट देऊ शकणार नाहीस. परिणामी त्याचा परिणाम तुझ्या करिअरवर तर होणारच, सोबत तुला हायर करणाऱ्या इंडस्ट्रीवरही होतो. लक्षात ठेव. अखिललाही तिचे बोलणे जरा आवडले नव्हते. वीणा जे म्हणत होती तसे प्रकार त्याने आजवर VR मध्ये पाहिलेच नव्हते आणि त्याचे श्रेय जात होते बिग बॉस, विद्युत रत्न पारखी आणि त्याच्या विरोधात जायची कोणाची हिंमतही नव्हती. आता तुमचे गैरसमज मिटले असतील तर डॉक्युमेंट साईन करा आणि अजूनही विश्वास बसत नसेल तर आरामात पेपर्स रीड करून नंतर साईन करा. की पटत नसेल तर बॅकआउट पण करू शकता. ओजसने फाईल त्याच्या पुढ्यात सरकवली. वातावरण अगदीच गंभीर झालेले. वीणा मात्र संभ्रमात पडली. एवढ्या कॉन्फिडन्सने दोघे सांगत होते पण वीणासमोर तर काही वेगळीच परिस्थिती होती. मग ते काय होते? त्याच्या ऑफिसमध्ये बसून तिघांना बघत असलेल्या विद्युतच्या चेहऱ्यावर मात्र अगदीच कोरे भाव. वीणाने थरथरत्या हाताने फाईल उचलली. एकवार दोघांना बघून ते फाईल घेऊन बाहेर पडले. डॅमिट, जर तिने पेपर्स रीड केले तर ते साईन करणार नाही. विद्युत अस्वस्थ होत पुटपुटला. त्याने लगेच विनायकला कॉल लावले. माहीत होते वीणा त्यांचे शब्द तोडणार नाही. त्यांचे बोलणे ऐकून विनायक गोंधळले. पण विद्युत, मी तिला जबरदस्ती नाही करू शकत. डील साईन करायचे की नाही तिची चॉईस आहे आणि तू जे बोलत आहेस ते मला मुळीच आवडले नाही. विनायकने तर त्याला स्पष्ट नकार देत बोलले. तिला कसं तयार करायचं ते तुम्ही बघा. तुम्ही एवढंच जाणून घ्या. VRची टॉप हिरोईन होणार आहे वीणा. विद्युतने बोलून कॉल कट केले. विनायक मात्र गोंधळले. ते तर त्यांनाही पहिलेच माहीत होते वीणामध्ये ती गुणवत्ता आहेच. पण त्यासाठी पेपर्स रीड न करता साईन करणं जरा विचित्र प्रकार होता. सुस्कारा सोडून विनायक प्रॅक्टिस रूमच्या दिशेने गेले. अपेक्षेप्रमाणे वीणा तिथेच अस्वस्थ बसून होती, टेबलवर ठेवलेल्या फाईलकडे एकटक बघत. वीणा, विनायकने तिला आवाज दिले. सर, बरं झाले तुम्ही आलात. प्लीज मला सजेस्ट करा ना. मी जरा कन्फ्यूज झाले. वीणा गडबडीत उभी झाली. अगं हो, एवढा कशाचा गोंधळ उडाला? पहिले तू पाणी पी, रिलॅक्स हो, मग मी तुझी मदत करतो. विनायकने तिला बॉटल दिले. तिने एक सिप पाणी पिऊन त्यांना अपेक्षेने बघू लागली. तिला खुर्चीवर बसण्याचा इशारा करून ते तिच्या शेजारी बसले. आता सांग, काय झाले? थोड्या वेळाने ती शांत झाल्यावर विनायकने विचारले. म्हणजे बघा, कधी कधी अशी परिस्थिती आपल्यासमोर उभी राहते ना की डोकं एखादी गोष्ट करायला तयार होतो पण मन मानायला तयार नाही. त्या परिस्थितीत काम करणारे अनुभवी व्यक्ती बोलतात की सगळं ठीक आहे पण काहीच ठीक वाटत नाही. वीणा अधिकच गोंधळून बोलू लागली. तिचे बोलणे तर विनायकच्या डोक्यावरूनच निघून गेले. जरा स्पष्ट समजावून सांगशील नेमकं काय झाले? विनायक बोलले. तसे वीणाने ऑडिशन रूममध्ये काय झाले ते सगळं जशास तसे विनायकला सांगू लागले. व्हॉट? विद्युत? नो वीणा, तो व्यक्ती त्यातला मुळीच नाही. मी त्याला लहान असतानापासून ओळखतो. एवढ्या सुंदर मुले त्याच्या आसपास असतात पण अजून त्याने कोणाच्या परिस्थितीचा फायदा घेतल्याचे तरी आढळले नाही.
हवं तर तू स्वतः चौकशी कर, विनायक शास्त्री बोलले. पण सर, मी खोटं बोलत नाही आहे. त्यांनी खरंच मला ऑफर दिली होती. मी त्यांना खडे बोल सुनावून आले होते. मला वाटले माझा जॉब जाईल, पण हे नवीनच प्रकार घडला. म्हणजे मला उलट ते रोल मिळाले. कसं शक्य आहे? वीणा कडकडीने समजावू लागली. काही वेळ विनायक विचार करू लागले. मग मात्र हलकेच हसू फुलले ओठावर. तुला आठवते वीणा, तुझ्या जॉबचा पहिला दिवस, तुझ्या प्रॅक्टिसचा पहिला दिवस? विनायक बोलले. तशी वीणा हसत असताना बघू लागली. तो दिवस मी कसे विसरू शकते सर. किती मोठी परीक्षा होती ती माझी. ना कुठले गाणं ऐकले, ना कुठले डान्स प्रॅक्टिस केली, तरी तुम्ही मला अचानक परफॉर्म करायला सांगितले. वीणा हसतच बोलली आणि लगेच तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ओ, म्हणजे ती माझी परीक्षा होती? वीणा आश्चर्याने बोलली. करेक्ट. हे VR वर्ल्ड आहे. पावला पावलावर तुला परीक्षा द्यावी लागेल वीणा. मग रेडी आहेस? विनायक बोलले तसे तिने हसतच होकार भरला. मग मात्र तिने सुरुवातीचे काही पेज रीड करून भरभर पेपर साईन करून घेतले. विद्युत त्याच्या ऑफिसमध्ये बसून विनाने सही केलेले पेपर्स चाळत होता. सगळ्यात शेवटी असलेले काही पेपर्स त्याने बाजूला करून एकटक त्यांना न्याहाळू लागला. डोळ्यात चमक, चेहऱ्यावर हलके स्माईल, सोबत जिंकल्याचे भाव. आता मनात आणूनही तू कधी माझ्या दूर जाऊ शकणार नाहीस क्युटी पाय. विद्युत हलकेच पुटपुटला. त्याने ते पेपर्स त्याच्या पर्सनल लॉकरमध्ये जपून ठेवले, जणू कुठला तरी अनमोल खजाना असावा. संध्याकाळ झाली. वीणा खुशीतच घरी आली. गाणं गुणगुणत ती तिच्या फ्लॅटच्या दिशेने जात होती. मध्ये स्वतःशीच एखादी गिरकी घेत तिच्याच नादात ती लिफ्ट समोर उभी होती. तेव्हाच अचानक एक हात तिच्या डोळ्यावर आला आणि ती घाबरली. कोण आहे? हाताने छाच पडत विनाने घाबरून विचारले. तिच्या सोसायटीमध्ये तिच्यासोबत असे पहिल्यांदाच झाले होते, पण कोणी बोललेलेच नाही. विना घाबरून त्या व्यक्तीच्या हातावर हात फिरवू लागली. दुसऱ्या क्षणाला विनाच्या ओठावर हसू फुलले. काऊ? एक्साइट होत वीणा बोलली. तसे दुसऱ्याच सेकंदाला कावेरीने हात बाजूला केले. अच्छा, ओळख आहे म्हणायची आमची. मला तर वाटले मॅडम मोठ्या कोरिओग्राफर झाल्या तर आम्हाला विसरल्या की काय. भेटणं नाही की फोनवर बोलणं नाही. कावेरी गाल फुगवून हाताची घडी घालून दुसरीकडे बघू लागली. सॉरी ना काऊ, अगं खूप बिझी होते आणि मध्येच हे ऑडिशन, त्याचे टेन्शन, मग विसरले, वीणा बोलली. ऑडिशन कशाचे? कावेरीने गोंधळून विचारले. अगं ते एका फिल्ममध्ये सेकंड लीडचे रोल होते. विनायक सरांनी सजेस्ट केले तर त्यांचे ऑडिशन दिले मी. डोकं खाजवून कसंनुसं हसत वीणा बोलली. मग काय झाले? कावेरी डोळे छोटे करून तिला बघू लागली. अपना तो जलवा ही अलग आहे काऊ डार्लिंग. काय होणार, नेहमीसारखंच, वीणा हसतच बोलली. आ, कावेरी वीणाला मिठी मारत मोठ्याने ओरडायला लागली. वीणाने तिला दूर करत तिच्या हातावर फटका मारून शांत राहायला सांगितले. अगं ए बाई, एवढी मोठी खुश खबर आणि अशी रुखी सुखी? आपल्याला तर भाई पार्टी पाहिजे, तेही आत्ता, कावेरी बोलली. पार्टी? आज नको ना, खूप थकायला झाले, वीणाने नकार दिला. प्लीज ना विनू, एकतर एवढ्या दिवसांनी आपण भेटलो, त्यात एवढी सुंदर बातमी, माझी फ्रेंड स्टार होणार, मग तर तसेही आपले भेटणे राहूनच जाईल. चल ना जाऊ, कावेरी तिला इमोशनल ब्लॅकमेल करू लागली. बरं जाऊ, पण पहिले फ्रेश तर होऊ दे. आणि तू अशा कपड्यांमध्ये पार्टीसाठी येणार का? आणि नेमके जायचे कुठे? वीणा खालून वर न्याहाळत बोलली. जी जीन्स आणि साधासा ब्ल्यू टॉप घालून होती, कदाचित डान्स अकॅडमीमधून डायरेक्ट इकडेच आली असावी. काहीशी थकलेली, तरीही तिचा उत्साह मोठा. त्यात काय, तुझा ड्रेस घालेन आणि कुठे जायचं ते मी ठरवते, चल लवकर, बोलून दोघी लिफ्टने विनाच्या फ्लॅटमध्ये गेल्या. मुंबईच्या मधोमध असलेले ते एक मोठे पब बार होते.
कॅब पबच्या बाहेर थांबली. त्यातून विना कावेरी बाहेर पडल्या. समोरची बिल्डिंग बघून तर विनाचे डोळे खोबणीतून बाहेर पडतील एवढे मोठे झाले. काऊ, आपण इथे जाणार? विना आवंडा गिळून बारकडे बघू लागली. हो, आजकालचे ट्रेंड आहे मॅडम. पार्टी म्हटलं की ड्रिंक्स, डान्स आलेच, आणि खरी एन्जॉयमेंट तर यातच असतो. आज तो इस बार को आग लगा देंगे, व्हॉट से? कावेरी डोळे मिसकावत बोलली. पण विनाला धडकीच भरली. कोल्हापूरमध्ये असताना अशा बारमध्ये ती कित्येकदा आली. तिचा पार्टी, मद्यात धुंद असलेले अमीरजादे आणि त्यांना खुश करायला आलेली ती. विनाचे हातपाय थंड पडू लागले. शेवटी अशा ठिकाणच्या आठवणी मध्ये तिचा कटू भूतकाळ होता. डोळे हलकेच भरून आले. चल, विनाच्या हाताला पकडून कावेरी तिला ओढतच आत घेऊन गेली. ती एवढी खुश होती की तिचे विनाकडे लक्षच गेले नाही. दोघी आत आल्या तर सगळीकडे मंद प्रकाश, वेगवेगळ्या लाइटिंगने सजलेला डान्स फ्लोर, वेस्टर्न म्युझिकच्या तालावर थिरकणारी तरुणाई, अर्धवट कपड्यांमध्ये डान्स करणाऱ्या तरुण मुलं मुली आणि त्यांना दुरूनच ड्रिंकचा आस्वाद घेत वासनेने भरलेल्या नजरेने ताडणारे अमीरजादे. विना भिरभिरत्या नजरेने सगळीकडे बघू लागली. तिने हळूच तिचा गुडघ्यापर्यंत असलेला फ्रॉक खाली ओढला. विना, चल ना, ओढतच कावेरी तिला डान्स फ्लोअरवर घेऊन गेली. कावेरीने लगेच ताल पकडले, पण गाण्याच्या तालावर आपसूक थिरकणारे तिचे पाय जणू जमिनीवर घट्ट झाले होते. ती फक्त पुतळा बनून तिथे उभी होती. डान्स करणाऱ्या तरुण तरुणीचा तिला कधी धक्का लागून ती फ्लोअरच्या अगदी काठावर आली तिलाही कळले नाही. तेव्हाच परत कोणाचा तरी धक्का लागला आणि विना खाली पडणार त्याआधीच ती कोणाच्या तरी बाहुत होती. तिने डोळे उघडून पाहिले तर कोणी अनोळखी मुलगा अगदीच वासनांध नजरेने तिला बघत होता. त्याच्या तोंडातून ड्रिंकचा वास येत होता. त्याचे कमरेवरचे हात हळूच तिच्या पाठीवर फिरू लागले आणि विनाला सिसारी आली. लुकिंग हॉट, आय रिअली लाईक यू. वी कॅन हँग आउट टू नाईट इफ यू वॉन्ट. तो हलकेच तिच्याजवळ झुकत तिच्या कानात पुटपुटला. तसे विनाने त्याला धक्का देत तिथून पडतच वॉशरूमच्या दिशेने निघून गेली. वॉशरूमचा दरवाजा लावून विना रडू लागली. ती जेवढे अशा वातावरणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती तेवढेच ती यात ओढली जात होती. आता तर ग्लॅमर वर्ल्डमध्ये पदार्पण केलेली असे कित्येक लोक तिला पावला पावलावर भेटणार होते. विचार करतच तिने पाण्याचे सपकारे चेहऱ्यावर मारू लागले. स्वतःला सावरून फ्रेश होऊन विना बाहेर आली. लॉबीतून ती कावेरी होती त्या दिशेने जाऊ लागलीस की पाठीमागून एक हात तिच्या शोल्डरवर आला. तसे घाबरून तिच्या हृदयाची धडधड वाढली, श्वासही वाढले. उगाच तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. कसे तरी वळून तिने पाहिलेच होते की त्या व्यक्तीचा चेहरा बघण्याआधीच ती बेशुद्ध झाली. कावेरी डान्स करून थकली तसे ती फ्लोअरवरून खाली आली. ती विनाला सगळीकडे शोधू लागली, पण ती कुठे दिसलीच नाही. अरे, कुठे गेली ही? कावेरी पुटपुटत एका खुर्चीवर बसली. तिने विनाला कॉल केले, पण तिचा नंबर नॉट रिचेबल येत होता आणि तिला भीती वाटून गेली. आता तर हळूहळू पब खाली होऊ लागले. काहीच वेळात बंद पब होणार होते. कावेरी विनाला सगळीकडे शोधू लागली, पण तिचा काहीच पत्ता नाही. ओ गॉड, कुठे शोधू मी हिला? मी पण मूर्ख, तिला अशा ठिकाणची सवय नव्हती. तिला घेऊन तर आले, पण मी माझ्याच नादात. एवढी मोठी चूक कशी करू शकते मी? कावेरी आता रडकुंडीला आली होती. विना, कुठे आहेस तू? कावेरी जरा ओरडून आवाज देऊ लागली. तसे शेजारीच असलेल्या एका VIP रूममध्ये बसून असलेल्या त्याचे कान टवकारले. 33च्या आसपास असलेला तो मरून कलर 3 पीस सूट, अबोली कलर शर्ट, हातात मोठ्या डायचे ब्रँडेड घड्याळ, एका हातात प्लॅटिनम विथ डायमंड ब्रेसलेट, काळे भोर डोळे, बियर्ड लुक, अतिशय हँडसम असा तो. चेहऱ्यावर गंभीर भाव. हातातील वाईनचे ग्लास ठेवून तो उभा झाला. तसे त्याच्यासोबत असलेले त्याचे फ्रेंड्स गोंधळले. एनी प्रॉब्लेम? पार्टी आवडली नाही का? की तुला ड्रिंकचे फ्लेवर आवडले नाही? त्याचा मित्र गडबडीने विचारू लागला. काहीसा पॅनिक झालेला तो. कधीही पब पार्टीमध्ये न आलेला तो आज कसे एका शब्दावर त्याच्या पार्टीत सामील झालेला. एवढा मोठा आसामी, त्याच्या खातिरदारीत आपण कमी तर पडत नसू ना? उगाच मनात भीती वाटली त्याच्या. पण तो काही न बोलता रूमच्या बाहेर आला. त्याच्या मागे त्याचा मित्र. एनी प्रॉब्लेम मिस? त्याचा भारदस्त आवाज कानावर पडला. तसे कावेरीने वळून त्याला पाहिले. काही क्षण तर तिची नजर त्याच्यावरच टिकली. तो एवढा उंच होता की त्याच्यासमोर कावेरी अगदी छोटीशी मुलगी दिसत होती.
त्याचा मित्र तर आश्चर्याने त्यालाच बघत होता. बाप रे, हा ताडाचे झाड कोण आहे? कावेरी मनातच बोलली. तिची नजर अजूनही त्याच्यावरच टिकलेली. तो हलके झुकून तिच्याकडे बघत होता तर ती मानवर करून त्याला, माझ्याकडे बघून झाले असेल तर सांगाल का? तो वैतागून बोलला. तसे भानावर येत कावेरीने नजर झुकवली. माझी एक मैत्रीण आहे वीणा, ती मिसिंग आहे सर, मी तिला शोधत होते. कावेरी टेन्शनमध्ये बोलली. तुमच्याकडे तिचे एखादे फोटो आहे? त्याने विचारले. तशी कावेरीने घाईने तिच्या मोबाईल गॅलरीमधील वीणाचे पिक्स त्याला दाखवले. तसे त्याचे एक्सप्रेशन हार्ड झाले. कावेरीचा मोबाईल तिला देत झपाझप पावले टाकत तो कंट्रोल रूमच्या दिशेने निघून गेला. तर कावेरी त्याला जाताना बघतच राहिली. कमाल आहे या माणसाची, एवढे आपुलकीने विचारत होता आणि काही न बोलता निघूनही गेला. जाऊ दे काऊ, तू वीणाला शोध, कुठे असेल, काय करत असेल देव जाणे, बडबड करत कावेरी तिला शोधायला गेली. इकडे त्याची भिरभिरती नजर प्रत्येक मॉनिटरवर फिरत होती आणि ती दिसली वॉशरूममध्ये जाताना. स्टॉप, त्याने ऑपरेटरला सांगितले. काही वेळाने ती बाहेर आली. फॉलो हर, त्याने ऑर्डर दिले. एके ठिकाणी कोणीतरी तिच्या शोल्डरवर टॅप केले. हा तोच मुलगा होता ज्याने तिला ऑफर केले होते. ती घाबरून उभी होती आणि दुसऱ्या क्षणाला ती बेशुद्ध पडली. इकडे तिकडे बघत त्या व्यक्तीने तिला बाहूत उचलून घेत एका रूमच्या दिशेने गेला. त्याचे डोळेच मोठे झाले, हृदय तर भीतीने कापू लागले. रूम नंबर बघून तो पडतच त्या दिशेने गेला. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.